मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेमकी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला काही तास उलटत नाहीत तोच मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा आहे। फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। यात आता 2022 पासून वेटिंगवर असलेल्या आमदारांच्या गळ्यात यावेळी तरी मंत्रिपदाची माळ पडणार का हा प्रश्न आहे। त्यामुळे आता या जुन्या इच्छुकांनी नव्यानं लॉबिंग सुरू केल्याचं दिसतंय। कुठलंही खातं मिळालं तरी त्याला न्याय देणार असं सूचक वक्तव्य भरत गोगावलेंनी केलंय। तर आठवलेंच्या रिपाईनं देखील मंत्रिपदाची मागणी केली। तुमची सगळ्यांची इच्छा असलं तरी येईल, काळजी करायचं कारण नाही। खातं कुठलंही असू द्या त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करू। शिंदे साहेबांना हे आवडतही नाही, मग 1000-2000 लोक घेऊन जायला मला काय वेळ लागतो का? मग प्रत्येक आमदार जर असं घेऊन झालं तर ते जत्रेचं स्वरूप येईल। ते शिंदे साहेबांना आवडत नाही। त्यांना योग्य वेळेला योग्य माणसाला कुठं स्थान द्यायचं एवढं माहिती आहे। मग माझ्यासारखे अनेक जण आहेत ना, त्यांनाही बी सामावून घ्यायचंच ना। म्हणून हा थोडासा विषय वेगळा असतो, त्याला सिरियसली घेऊन चालावं लागतं। म्हणून मला वाटतं शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील। मला अपेक्षा आहे, निश्चित आहे, हे उघड आहे, हे काही लपलेलं नाही। पार्टी महायुति के साथ है और अभी जब सत्ता का जो भागीदारी है रिपब्लिकन पार्टी को देने का वादा माननीय देवेंद्र फडणवीस ने किया है। मैं दिल्ली में माननीय अमित शाह और जेपी नड्डा साहब को मैं मिला हूं और रिपब्लिकन पार्टी का योगदान विधानसभा के चुनाव में बहुत बड़ा रहा है। इसीलिए रिपब्लिकन पार्टी को सत्ता में भागीदारी मिलनी चाहिए, ये मांग हमने की थी और वो जरूर मिलेगी, ऐसा विश्वास हमें माननीय देवेंद्र फडणवीस जी ने भी दिया है, माननीय अमित भाई और जेपी नड्डा साहब ने भी दिया है। तर शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नेटवर्क 18 ला एक खास मुलाखत दिली।